हॅलो फ्रेंड्स, नवीन व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे. तर तुम्हाला पण आवडते ना अशी भेळ, सुकी भेळ? तर आपण बघूया. तर मी इथे कांदा घेतला आहे, असं जादूने मी कट केला. त्यानंतर टमॅटो पण घेतला, ते पण कट केला आहे असं. आणि इथे चिंचेचे आणि गूळ असं थोडं शिजून घेतलेलं आहे आणि थंड केले त्याला. त्यानंतर मी चुरमुरी घेतले, त्यामध्ये टमॅटो, कांदा, मी थोडी कोथिंबीर टाकली. त्यानंतर मी हळद टाकली आणि थोडीशी लाल तिखट टाकले, कारण लहान मुलांना जास्त तिखट नाही आवडत आहे. तर इथे मी मीठ टाकलेले आहे. त्यानंतर बारीक शेव टाकलेली आहे. तर असं आमच्याकडे उन्हाळ्यामध्ये असं चटपटी सुकी भेळ पण घरी बनवली जाते, तर तुम्ही पण नक्की बनवा. त्यानंतर मी शेंगदाणे टाकलेले आहे. तर इथे मी शेंगदाणे भाजलेले टाकले, तुम्ही शक्यतो कच्चे पण टाकू शकता. तर इथे मी ते खट्टा मिठा जरी म्हटलं तरी हरकत नाही, ते पाणी टाकलेलं आहे चिंच आणि गुळाचं. त्यानंतर मी हे व्यवस्थित मिक्स केलेलं आहे. तर अशा प्रकारे माझी सुकी भेळ तयार.